आपण समाज भाग 1 सेमिस्टर 2 आपल्या पेपरचं नाव आहे उपयोजित समाजशास्त्र. या पेपरचा आपला दुसरा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे जनसंप्रेषण माध्यमे आणि समाज. यात आपण पाठीमागच्या लेक्चरला संप्रेषण, त्याची व्याख्या, अर्थ, जनसंप्रेषण माध्यमे त्याची व्याख्या, अर्थ आपण अभ्यासली आणि जनसंप्रेषण माध्यमांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. तर जनसंप्रेषण माध्यमांना आपण जनसंपर्क माध्यम म्हणू शकतो. ज्या माध्यमाद्वारे समाजातील एक व्यक्ती किंवा समाजातील व्यक्ती अनेक व्यक्तीशी, एक समूह दुसऱ्या समूहाशी किंवा संपूर्ण समाजात ज्या वेळेला आपल्या जवळचे विचार असेल, मत असेल, कल्पना असतील, आपला एकूण समाजाच्या प्रति विचार असेल, त्याची देवाणघेवाण ज्या माध्यमांद्वारे होते त्यांना सर्वसामान्यपणे जनसंप्रेषण माध्यम व त्याला जनसंपर्क माध्यम म्हणू शकतो. म्हणजेच लोकांनी भारतीय समाजात किंवा जगातली मानवी समाजाचा विचार केला तर प्राचीन काळापासून मानवाने त्याची बुद्धिमत्ता असेल, आवाजाची क्षमता असेल, वाचा क्षमता आपण त्याला म्हणू शकतो, ध्वनी निर्माण करण्याची क्षमता असेल, ग्रहण करण्याची क्षमता असेल, म्हणजे प्राचीन काळापासून मानवाने भाषेच्या माध्यमातून, पुढे लेखनकलेच्या माध्यमातून आपले विचार, मत, कल्पना, आपल्याजवळचं ज्ञान, आपल्या अनुभव इतरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मानवाच्या वाचेचा, भाषेचा वापर करून आपण इतरांना माहिती देणं, आज मोबाईलच्या माध्यमातून इतरांशी संपर्क प्रस्थापित करणं, हे जनसंप्रेषण माध्यमाचेच दोन भाग आहेत, प्रकार आहेत. त्याला आपण जनसंपर्क माध्यमांचे प्रकार म्हणू शकतो. त्यामुळे आपण या लेक्चरला जनसंप्रेषण माध्यमांचे प्रकार अभ्यासणार आहोत. सर्वसामान्यपणे जनसंप्रेषण माध्यमांचे दोन प्रकार केले जातात. एक लोकमाध्यमे किंवा पारंपरिक माध्यम आणि एक आधुनिक माध्यम, असे दोन प्रकार केले जातात. या लेक्चरला आपण लोकमाध्यमांचा अभ्यास करणार आहोत. लोकमाध्यम म्हणजे काय, तर आधुनिक माध्यमांच्या सुरुवातीच्या अगोदर ही माध्यमे समाजात लोकांना परस्पराशी संवाद साधणं, विचाराची देवाणघेवाण करणं, मतांची देवाणघेवाण करणं, कल्पना परस्परासमोर मांडणं, अनुभव शेअर करण्यासाठी जी माध्यमे लोक वापरत होती. मानवाची भाषा, वाचा हा मूळ माध्यम आहेच, पण त्याच्या पुढं जाऊन आपल्या ऐतिहासिक परंपरा, आपल्या समाजाच्या परंपरा, कुटुंबाच्या परंपरा, आपली संस्कृती, आपल्या प्रथा परंपरा, आपल्या चालीरीती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणं, मनोरंजन साधणं, आपल्या समाजाचा विकास साधणं, यासाठी जी माध्यमं 15व्या शतकापूर्वी म्हणजे आधुनिक माध्यम निर्माण होण्यापूर्वी जी माध्यमं वापरली जात होती त्यांना आपण पारंपरिक माध्यमं किंवा लोकमाध्यम म्हणू शकतो. अगदी प्राचीन काळापासून आधुनिक विज्ञानाचा विकास होईपर्यंत जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण लोकमाध्यमांचा कालखंड म्हणू शकतो. या कालखंडात जी अगदी मानवाच्या उत्पत्तीपासून आधुनिक विज्ञानाचा विकास होईपर्यंत या कालखंडात जी माध्यम वापरली गेली तर लोकमाध्यम असं म्हटलं जातं. आणि ही माध्यमे समाजात अगदी प्राचीन काळापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत. या माध्यमांना जनसंप्रेषण माध्यमे, जनसंपर्क माध्यमे किंवा लोकमाध्यम आपण म्हणू शकतो. ही माध्यमे कशाच्याद्वारे आपल्या विचार, कल्पना, मत, अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. तर विविध लोककला त्याच्यामध्ये होत्या, सांकेतिक भाषा होत्या, प्रतिमा होत्या, विशिष्ट आवाज ज्याला आपण ध्वनी म्हणू शकतो, हावभाव म्हणू शकतो, इत्यादीवर ही लोकमाध्यमे आधारलेली होती. लोकमाध्यमाची उदाहरण देत असताना कोणकोणती लोकमाध्यमे प्राचीन काळापासून प्रत्येक समाज जीवनाचा भाग होते, तर त्यातलं लोककथा म्हणजे लोकांनी गोष्टी सांगणं, त्याला पारंपरिक काळातल्या लोककथा आपण म्हणू शकतो. लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत, विविध खेळ, कठपुतळ्यांचा खेळ, तमाशा, नौटंकी, नाटक, भजन, कीर्तन, विशिष्ट हावभाव, भारूड, विशिष्ट म्हणी, विशिष्ट कोडी यांना आपण लोकमाध्यम म्हणू शकतो. या विविध कला प्रकारांच्या माध्यमातून लोककला असतील किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल किंवा लोकगीते असतील किंवा लोककथा, या विविध कला प्रकारांच्या माध्यमातून लोकांनी आपले विचार, आपलं मनोरंजन, आपलं मत, आपल्या कल्पना इतरांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
आणि पारंपरिक समाजात अगदी आधुनिक काळातलं विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास होईपर्यंत या लोकमाध्यमाद्वारे लोकांनी स्वतःचं मनोरंजन केलं, आपल्या भाषेचा प्रसार केला, आपल्या परंपरेचा प्रसार केला, आपल्या इतिहासातील गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतिहासातल्या गोष्टी नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार केला, आपली जीवन पद्धती म्हणजे जगण्याच्या ज्या जीवनशैली आहेत, या जीवनशैली देखील आपल्या श्रद्धा असतील, आपले अनुभव असेल, आपलं ज्ञान असेल, आपला विश्वास असेल, देवा ईश्वराची कल्पना असेल, या सर्व गोष्टी लोककथा, लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत, विविध खेळ, तमाशा, नौटंकी, नाटक, भजन, कीर्तन, भारूड, हावभाव, विविध आपण कथा म्हणी म्हणू शकतो किंवा विविध आपण कोडी जी गाठली जात होती, यांच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे समाजाच्या काही परंपरांचे हस्तांतरण, संक्रमण केलं जात होतं. म्हणून त्यावेळेला जनसंपर्क माध्यम, जनसंप्रेषण माध्यम, विचार परस्परांच्या पोचवण्याचं माध्यम म्हणून आपण या विविध लोककथा या गोष्टींच्या बघू शकतो. याला लोकमाध्यम म्हटलं जातं. या लोकमाध्यमांची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? तर विशिष्ट प्रसंगी वापर किंवा सादरीकरणात भिन्नता. लोकमाध्यमे तुमच्या जगण्याच्या ज्या परंपरा आहेत, म्हणजे जन्माला आल्यापासून कुटुंबात त्या मुलाला कुटुंबाच्या भाषा शिकायला मिळते, त्याला आपण मातृभाषा म्हणू शकतो. तिथून पुढं समाजाच्या जगण्याच्या परंपरा, व्यवसाय, धार्मिक रीतिरिवाज, सामाजिक रीतिरिवाज कुटुंबाच्या माध्यमातून शिकवलं जातं. पण त्याच्या बाहेर जाऊन समाजाची औपचारिक अनौपचारिक माहिती, धर्माची औपचारिक अनौपचारिक माहिती, आपल्या समाजाच्या परंपरा, ऐतिहासिक परंपरा, धार्मिक परंपरा, जगण्याच्या विशिष्ट चालीरीती, हे लोकमाध्यम म्हणजे लोककथा, लोकगीते, लोकनृत्य, अगदी विविध खेळ असतील, मनोरंजनाचे खेळ असतील, विविध कला प्रकार असतील. आपल्याकडे तमाशा हा लोककलेचा भाग आहे. महाराष्ट्रात तो तमाशा लोककलेचा भाग आहे. इतर राज्यात तिथल्या परंपरा, कथ्थक नृत्य असेल, कथकली नृत्य असेल, हे त्या त्या राज्यातली लोकनृत्य आहेत. आपण जर बघितलं की उत्तर भारतात रामलीला असतात. म्हणजे दसऱ्याच्या दरम्यान ज्यावेळेला गावोगावी रामलीलाचे फड असतात, म्हणजे गावातली नौटंकी त्याला म्हटलं जातं. नाटक सादर करणारी मंडळी एकत्रित येऊन रामलीला सादर करतात. आपण कोकणात गेलो तर दशावतार प्रयोग असतात. दशावतार प्रयोगाच्या माध्यमातून देवांचे अवतार घेऊन त्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं, आपले विचार लोकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं, समाजाच्या परंपरा पोहोचवणं, यासाठी त्याचा वापर होत होता. त्यामुळे लोकमाध्यमं विशेष प्रसंगी लोकमाध्यमांचा वापर केला जातो. हे विशेष प्रसंग कोणकोणते आहेत? तर जन्म असेल, विवाहाच्या परंपरा असतील, मृत्यू असेल, यात्रा जत्रा असेल, सण समारंभ असेल, धार्मिक उत्सव असेल, अशा प्रसंगात लोकमाध्यमे पारंपरिक समाजात वापरली जात होती. काही लोकमाध्यमे केवळ आपलं विचार, मत, कल्पनांचं संक्रमण करण्यासाठी उपयुक्त होते असं नाही, याच्या माध्यमातून मनोरंजन होत होते, केलं जात होतं. त्यामुळे अगदी ग्रामीण आदिवासी क्षेत्रात जनसंप्रेषणासाठी या विशेष प्रसंगी या लोकमाध्यमांचा वापर केला जात होता. तर तसेच प्रत्येक समाजात ही जी लोकमाध्यमं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची असतात. कोकणात दशावतारी प्रयोग असेल तर आपल्या देशावर म्हणजे आपण जिथं राहतो त्या ठिकाणी दशावतारी प्रयोग आढळत नाही. आपल्याकडे भजन कीर्तन आढळतं, भारूड, काही प्रदेशात भारूड आढळतं, काही ठिकाणी पोवाडा आढळतो. त्या त्या प्रदेशानुसार या लोकमाध्यमाचं स्वरूप बदलतं. आज कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रात वेगळे असेल तर दुसऱ्या राज्यात वेगळ्या पद्धती असू शकतं. भजनात अनेक शास्त्रीय संगीत या भजनाचा प्रकार आहे. एकतारी संगीत, एकतारी भजन हा भजनाचा प्रकार आहे. म्हणजेच लोकमाध्यमं आहेत, फक्त त्या लोकमाध्यमांचं सादरीकरण प्रत्येक समाजात, प्रत्येक प्रदेशात त्या प्रदेशानुसार बदलत होतं. हे कोकणात दशावतारी प्रयोग असतात. हे प्रयोग इतरत्र आढळत नाहीत. कोकणात का आढळतात तर तिथल्या सादरीकरण करण्याच्या पद्धतीत भिन्नता आहे. उत्तर भारतात रामलीला आढळतात. दसऱ्याच्या निमित्तानं रावणाचा वध, मोठे पुतळे असतात, रावणाचा वध केला जातो. त्यावेळी राम रावण युद्धाचे प्रसंग दाखवले जातात. हा त्या भाषा, तिथला धर्म, तिथले प्रदेश, तिथल्या संस्कृती, त्यांच्या जगण्याची भिन्नता, यामुळे या माध्यमात देखील बदल आढळतो. लोकमाध्यमे, लोककथा सगळीकडे आहेत, पण त्याचं सादरीकरण वेगळ्या पद्धतीनं केलं जात असतं. आपण केरळमधील लोकनृत्याचा उल्लेख जर केला तर तिथं चेहऱ्याच्या हावभावाच्या माध्यमातून अगदी इतिहासातील किंवा आपण रामायणातील काही कथाप्रसंग, महाभारतातील काही कथाप्रसंगाचं सादरीकरण केलं जातं. म्हणजे त्या त्या प्रदेशाच्या प्रभावातून लोकमाध्यमे आढळतात. लोकमाध्यमाच्या सादरीकरणात देखील
बदल आढळतो. त्यामुळे विशेष प्रसंगी वापर आणि सादरीकरणात भिन्नता हे लोकमाध्यमाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. त्याचं प्रभावी संप्रेषण किंवा प्रभावी संपर्क, लोकमाध्यमे हे संप्रेषणाचं प्रमुख साधन आहे आणि त्याचा प्रामुख्याने सर्वसामान्य निरक्षर अडाणी लोक आपण म्हणू शकतो, ग्रामीण लोक म्हणू शकतो, आदिवासी लोक म्हणू शकतो, यांच्यावर त्याचा सर्वाधिक प्रभाव पडतो. आणि प्रभाव पडत असताना आपण जर विचार केला तर यात संदेश देणारा आणि संदेश स्वीकारणारा हा समोरासमोरचा संपर्क असतो, भौतिक संपर्क असतो. आपण कधी भजन घरात असेल तर भजनाचा प्रसंग बघितला, एखादं कीर्तन तुम्ही ऐकायला गेला, एखादा पोवाडा ऐकायला गेला, एक लोकनृत्य लोकगीतांचा एखादा कार्यक्रम ऐकायला गेला, तर सादर करणारे जे कलाकार आपल्या समोर असतात त्यांचा हावभाव, त्यांची कृत्य, त्यांचं मनोरंजन, त्यांचं एक नृत्य, त्यांचं बोलणं, हावभाव याचा प्रत्यक्ष व्यक्तिगत पातळीवर लोकांवर प्रभाव पडतो. त्यातून समाज प्रबोधनाबरोबरच इतिहासकालीन परंपरा आपल्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं, आपण एकूण इतिहास काळात जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण कार्य जाणतो, आपण अभ्यासतो, आपण त्याच्यावर आपल्याला आकर्षण असतं. तर त्यावेळेला एखाद्या युद्धाच्या प्रसंगी आपल्या सैनिकांच्यात एक प्रकारची प्रेरणा देण्यासाठी, एक युद्धाचा संचार करण्यासाठी पोवाडे म्हटले जायचे. पोवाडे म्हणणारे एवढं प्रचंड क्षमतेने, ऊर्जेने पोवाडा म्हणायचा की त्या सैनिकांना आपण जाऊन लढतोय, देशासाठी लढणार आहे, देशासाठी आपण तिथं आहुती देणार आहे, यासाठी लोक तयार होत होती. म्हणजेच एवढं प्रभावी संप्रेषण या लोकमाध्यमाद्वारे होत असतं. तर लोक, जो कीर्तनकार आहे, जो पोवाडा म्हणणार आहे, लोककथा सांगणार आहे, हा आपल्या समोर असतो, त्याचा प्रभाव व्यक्तिगत पातळीवर पडतो. त्यातून आपण इतिहासातून काही प्रेरणा घेतो, आपल्या समोरच्या व्यक्तीकडून काही कल्पना, मत, विचार आपल्यापर्यंत पोचतं, त्यातून आपल्याला आवश्यक मिळणारा संदेश मिळतो. हे संप्रेषण संदेशाची वारंवार पुनरावृत्ती करतं. एक व्यक्ती पोवाडाच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत पोचू शकतं, एक व्यक्ती कीर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या समोर पोचू शकतं. पूर्वी कीर्तन धार्मिक आधारावर होतं, आध्यात्मिक आधारावर होतं. आज देखील धार्मिक आध्यात्मिक आधारावर कीर्तन आहे. अनेक वेळा व्यसनमुक्तीसाठी कीर्तन करणारे अनेक कीर्तनकार आहेत, अनेक कीर्तनकार ग्रामस्वच्छतेसाठी कीर्तन करणारे अनेक कीर्तनकार आहेत. त्यावेळी स्वच्छता राखणं, व्यक्तिगत स्वच्छता असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल. आपण पथनाट्य हा पारंपरिक नाटकाचाच एक प्रकार आहे. पथनाट्याच्या माध्यमातून हा समाजात एक चांगला विचार पसरण्याचा, किंवा आज आपण कोरोनाच्या काळात मास्क वापरा, सॅनिटायझर वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून देखील लोकांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच हे जे पारंपरिक माध्यम आहे त्याच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांच्यापर्यंत आपले आचार विचार नेऊन पोचवता येऊ शकतात, आपल्या कल्पना नेऊन पोचवता येऊ शकतात. त्याला आपण प्रभावी संप्रेषण म्हणू शकतो. त्याचा तिसरा मुद्दा आहे स्थानिकता व कमी खर्चिक. लोकमाध्यमे ही स्थानिक स्वरूपात असतात. प्रत्येक प्रदेशानुसार त्या लोकमाध्यमांचं स्वरूप बदलतं. लोकमाध्यम प्रत्येक समाजात आहेत का? आहेत. प्रत्येक प्रदेशात आहेत का? आहेत. पण त्या प्रदेशानुसार लोकमाध्यमांचं स्वरूप बदलतं. आज आपल्याकडे काही गावातील यात्रा जत्रांचा आपण विचार केला तर कासेगावला, इकडं आष्ट्याला जोगण्याचा उत्सव असतो. तो उत्सवात विशिष्ट दिवशी विशिष्ट वेश परिधान करून त्या कलाकार त्या गावात फिरतात, गावातून मनोरंजन करत असतात. हा स्थानिक संदर्भ त्या कलेच्या पाठीमाग असतो. तो प्रत्येक गावात जोगण्याच्या निमित्तानं त्या गोष्टी असत नाहीत. जिथं जोगणे तिथं त्या पद्धतीचं उत्सवी परंपरा असते, त्या पद्धतीचे कलाकार आपल्या वेशभूषा करतात, केशभूषा करतात आणि गावात फिरत असतात. मग त्यातून आपल्या गावावर येणारं संकट दूर जाण्याचा ईश्वराच्या समोर प्रार्थना ते करत असतील, किंवा आपल्या समाजाच्या उद्धारासाठी प्रार्थना करत असतील. म्हणजे लोक कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं प्रभावी संप्रेषण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे जे कलाकार आहेत आणि तो प्रदेश आहे, त्या प्रदेशातील भाषा, धर्म, परंपरा आणि स्थानिक कलाकार त्या आपल्या प्रदेशापुरती ती कला जोपासण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दशावतारी प्रयोग हा कोकणात असतो, महाराष्ट्रात आढळत नाही. आपल्याकडे कीर्तनाची परंपरा वेगळी असेल, उत्तर भारतात वेगळी असेल. उत्तर भारतात एखादा रामलीलाचा प्रसंग वेगळा असेल, इथं पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने लोककथा किंवा या कलाकारांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन किंवा प्रभावी संप्रेषण केलं जात असेल. म्हणजेच स्थानीय पातळीवर त्या लोकमाध्यमांचा प्रभाव आढळतो. त्या लोकमाध्यमे त्या लोकांना आवडतात. आपण केरळला गेलो,
कर्नाटकमध्ये गेलो किंवा तिथल्या लोकनृत्याला आपण विचार केला, कथ्थकली असेल, कुचिपुडी नृत्य प्रकार असेल, कथ्थक असेल, भरतनाट्यम, हे आपल्याला आवडेल, पण जेवढा प्रभाव तिथल्या स्थानिक लोकांवर त्याचा पडेल तेवढा आपल्यावर पडत नाही. आपल्या लोककलांचा प्रभाव आपल्यावर जास्त पडतो. त्यामुळे स्थानीयता हे लोकमाध्यमांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ही माध्यमे कमी खर्चिक असतात. आधुनिक जनसंप्रेषण माध्यमं तुलनेत हे कमी खर्चिक असतात. कारण हे ज्या लोकमाध्यमातून जे कलाकार आपलं सादरीकरण करतात, त्या कलाकारांची वेशभूषा आणि केशभूषा एवढाच काही तो खर्च त्यांना कला सादर करण्यासाठी येत असतो. इतर साधन सामग्रीसाठी जास्त खर्च करावा लागत नाही. कोकणातले दशावतारी प्रयोगांचा जर विचार केला तर कोकणात गावातल्या सार्वजनिक ठिकाणी कट्टा असतो, पार असतो, त्या ठिकाणी ते प्रयोग होतात. त्यासाठी एखादी लाईटची व्यवस्था केली तर ते कपडे परिधान करून तिथं मग ते दशावतारी प्रयोग केले जातात. म्हणजे कमी खर्चात हे लोकमाध्यमाद्वारे समाजाचं प्रबोधन होणं व जनसंप्रेषण होतं, प्रभावी संप्रेषण होतं, प्रभावी संपर्क होतो आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर वंश परंपरेने संक्रमण, लोकमाध्यमांचं संक्रमण हे वंश परंपरेनं होतं. पूर्वी आपण पारंपरिक समाजाचा विचार केला, आज आपण आधुनिक समाजात लोकमाध्यमांचा अभ्यास करतो. तर पूर्वी विविध लोककलांचं जतन, लोककथा, लोकनृत्य, कीर्तनाची परंपरा, भजनाची परंपरा, पोवाड्याची परंपरा विशिष्ट कुटुंबात होत होती. म्हणजे पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबाने, एखाद्या गावाने, एखाद्या समुदायानं, तो जातीचा समुदाय असेल, धर्माचा समुदाय असेल, पिढ्यानपिढ्या लोककलांचं जतन केलेलं आहे आणि संक्रमण केलेलं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वंश परंपरेने हे जतन केलेलं आहे. आज कठपुतळ्यांचे खेळ खेळणारे कलाकार एका संबंधित जातीचे किंवा एका विशिष्ट कुटुंबाशी संबंध असतात. कसरतीचे खेळ खेळणारे विशिष्ट आदिवासी जमातीतील असतील, जातीतील असतील, विशिष्ट प्रदेशातले असतात. लोकगीते असेल, लोकनृत्य, लोकसंगीत, तमाशा, भजन, कीर्तन इत्यादी कला सादर करण्यासाठी आवश्यक असणारं जे कला कौशल्य आहे, आज बहुरूपी होण्याची कला आपल्याकडे आज बहुरूपी येतात, सकाळचे वासुदेव येतात, तेव्हा म्हणजे पिंगळा जोशी येतो. ह्या ज्या परंपरा आहेत, अगदी आपल्याकडे पारंपरिक खेळ करणारे काही लोक येतात, पूर्वी अस्वलाचा खेळ करणारे यायचे. पिढ्यानपिढ्या काही कुटुंबांनी, काही लोकांनी ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे वंश परंपरेबाबतची नोंदणी करणारा हेळवी असतो. ठराविक गावांचा, ठराविक एरियातल्या सगळ्या लोकांची वंश परंपरा त्याच्यात लिखित स्वरूपाची असते. व त्याने ती सुरुवात केलेली आहे, तर त्याच्या कित्येक पाठीमागच्या पिढ्यांनी सुरुवात केलेली आहे. हेळव्याच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाच्या पाठीमागच्या पिढ्या, त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वंश परंपरेने या लोककलांचं जतन होतं, संक्रमण केलं जातं. त्यामुळे ही माध्यमे प्रदीर्घ काळ टिकून राहिलेली दिसून येतं. त्याचबरोबर या पुढलं वैशिष्ट्य आहे मनोरंजनाचं मूल्य. आपण परंपरागत समाजात लोकमाध्यमं, त्याच्या माध्यमातून आपले विचार, कल्पना, इतिहासातल्या गोष्टी, प्रेरणा, अनेक गोष्टी, अनुभव, आपले ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने हस्तांतरित केलं जातं, संक्रमित केलं जातं. हे संक्रमित करत असताना त्यात आपलं ज्ञान, अनुभवाची भर गाठली जाते, आपल्या कलांची भर गाठली जाते आणि आपल्या येणारी प्रत्येक नवीन पिढी समृद्ध बनवण्याचा प्रयत्न या लोकमाध्यमाद्वारे केलेलं होतं. या लोकमाध्यमांचं मनोरंजनाचं मूल्य देखील सर्वाधिक आहे. कारण ही लोकमाध्यमं लोकशिक्षणातून, लोकरंजनातून मनोरंजन करतात. कारण केवळ मनोरंजनासाठी कुठलंही लोकमाध्यम काम करत नाही, तर मनोरंजनातून प्रबोधन, कीर्तन हे आध्यात्मिक प्रबोधनाचं साधन आहे. ते दृष्टांत सांगून कीर्तनकार मनोरंजन देखील करतो, हसवतो देखील. मग त्याचबरोबर उपदेश, जगण्याचा उपदेश, जगण्याबाबत काय केलं पाहिजे, व्यसनमुक्तीसाठी काय केलं पाहिजे, लोकांनी म्हणजे पाप पुण्याच्या कल्पनेत भीती लोकांना दाखवून पाप पुण्याच्या कल्पनेचा स्वीकार करून लोकांनी प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठपणे कसं वर्तन केलं पाहिजे, हे कीर्तनाच्या, भजनाच्या किंवा लोकपरंपरेच्या माध्यमातून सांगितलं जातं. म्हणजेच लोकशिक्षण होतं आणि मनोरंजन देखील होतं. ज्यावेळेला एखादी सांस्कृतिक व्यवस्था मनोरंजनातून लोकांच्यापर्यंत पोहोचवते, ती व्यवस्था लोक स्वीकारतात, तर ती लोक कधी विसरत नाहीत. त्यामुळे ही लोकमाध्यमे प्राचीन काळात प्रचंड लोकप्रिय होती. व त्या राजे, महाराजे असतील, सरदार असतील, श्रीमंत व्यक्ती असतील, अशा मंडळीकडून या लोकमाध्यमांना राजाश्रय दिला गेला. अनेक वेळा आपण आज शास्त्रीय संगीत, भक्तिगीतं गाणाऱ्या एकूण कलाकारांचा विचार केला तर त्याच्या पाठीमाग घराणे जोडली जातात. घराणं हा गायक या घराणे संबंधित आहे. घराणं म्हणजे
त्या गायकाच्या पाठीमागे ज्यांनी गायन कला सांभाळली, त्याच्या पाठीमागे ज्यांनी गायन कला सांभाळली, या पाठीमागच्या 3-4 पिढ्यात त्या गायन कलेला लागणारं साहित्य, इतर सगळ्या सुविधा, त्यांना एकूण आर्थिक तरतूद ही काही राजघराण्याने केली. त्यामुळे त्या राजघराण्याचं नाव त्या संगीत परंपरेला लागतं. म्हणजे राजघराणे हे संगीत परंपरेमुळे ओळखतात. याला म्हणून राजे, महाराजे, सरदार, श्रीमंत अशा व्यक्तीकडून त्याला राजाश्रय दिला गेला. त्यामुळे या प्रोत्साहन राजाश्रयामुळे ही लोकमाध्यमे प्रदीर्घ काळ टिकून राहिली. या माध्यमातून समाजाला आवश्यक असणारी कार्य पार पाडली जात होती. याच्या माध्यमातून मनोरंजन केलं जात होतं. त्या मनोरंजनाचं मूल्य असणारं लोकमाध्यम, समाजाच्या विकासासाठी पूरक असणारं लोकमाध्यम, समाजात अगदी ज्ञान, कल्पना, विचार, मत, प्रेरणा, ऐतिहासिक परंपरा आपल्या पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून, जनसंप्रेषण माध्यम म्हणून आपण लोकमाध्यमाकडे बघू शकतो. जनसंप्रेषणाचे प्रकार म्हणून आपण लोकमाध्यम या प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास केला. आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबवणार आहोत. थँक्यू.